पंचकर्म प्रोफेसर शासकीय आयुर्वेद महाविद्यालय जळगाव. आमच्याकडे एक नवीन पेशंट आली होती बघा. ज्याचा निदानाचा जर विचार केला तर त्याला आपण तोकगत वात किंवा काही ठिकाणी त्याचा वातरक्त असा उल्लेख केलेला आहे, पण खरं म्हणजे ते तोकगत वात म्हणायला पाहिजे. यामध्ये शुष्क काष्ठाप्रमाणे रुग्णाची देहयष्टी होत जाते. आता आपण त्या पेशंटचं काय म्हणणं आहे ते बघूया. काय त्रास होता बाई तुला? माझं शरीर असं पूर्ण दगडासारखं होतं. हातांवर जास्त परिणाम होता. हात एकदम असे कडक झालेले होते आणि गाल सुद्धा असं पूर्ण चिटकून गेलेले होते. बर. आणि उठता बसता त्रास व्हायचा. याच्यासाठी काही उपचार घेतले का तू कुठं? हो, बऱ्याच ठिकाणी घेतले. पहिले रुमॅटॉलॉजिस्ट कडे घेतली होती ट्रीटमेंट, पण तिच्याकडे मला काडीचा पण फरक नाही जाणवला. बर. किती दिवस ट्रीटमेंट केली होती? 2 वर्ष कंटिन्यू 2 वर्ष. बर. आणखी काय ट्रीटमेंट घेतली होती? सर त्यांनी म्हणजे त्यांचे स्टेरॉइड्स असायचे शनिवार रविवारच्या. बर. अजून त्या गोळ्या वेगळ्या घ्यायला लावायचे ते. बर बर बर. तर आमच्या शासकीय आयुर्वेद रुग्णालयामध्ये कधी आलात आपण? मी ऑक्टोबरच्या एंडिंगला आली होती. बरं. तेव्हा काय कंडिशन होती चेहऱ्याची, हाताची? म्हणजे माझा चेहरा पूर्ण काळपट होता. आणखी म्हणजे पूर्ण शरीरच असं ह्याचं होतं दगडासारखं. चेहरा पण होता? चेहरा पण. बरं. म्हणजे गाल वगैरे असे हात लावला तर ते कडक वाटायचे, नरम होते? कडक वाटायचे. म्हणजे गालच दिसत नव्हते, असं पूर्ण चिटकून गेल्यासारखं झालं होतं. बर. मग नंतर आम्ही पंचकर्म सुरू केलं. त्यानंतर साधारणपणे किती दिवसात फरक जाणवायला लागला? म्हणजे असं उठण्या बसण्याचा फरक तर मला 8च दिवसात जाणवायला लागला. मला उठणं बसणं इझी होत होतं. आणि अजून थोड्या दिवसांनी मला माझं काम सुद्धा जास्त जड वाटत नव्हतं. हातापायाच्या सांध्यांची आधी काय कंडिशन होती? आधी दुखणं खूप होतं. म्हणजे ते आकडवून गेलेले आहेत, पण दुखणं खूप होतं. आता ते दुखणं खूपच कमी झालंय, म्हणजे नाही असल्यासारखंच आहे डायरेक्ट. बर. तुझे हात बघू जरा. तुमच्या लोकांना हात मागे वरती ते स्लीव्ज वर करून हात. आता त्या हा जो सांधा आहे कुरपरीतला, ह्या सांध्याला काय प्रॉब्लेम होता आधी? तो म्हणजे दुखायचा खूप. हे ना माझं अजून म्हणजे वातावरण बदललं का खूप दुखायचं असं कंटिन्यू. आता पण वातावरण बदललं, मागे पाऊस आला, थंडी पडली. एकदा झाला थोडासा त्रास. पण आधीचा त्रास आणि आताच्या त्रास मध्ये काय फरक होता? कारण तेव्हा मला 8 दिवस कंटिन्यू त्याला हात बांधून ठेवावा लागायचा, काहीतरी लावावं लागायचं. आता एवढं नाही. आता 1-2 दिवसात तो व्यवस्थित होऊन गेला. आणि हे हा जो सांधा आहे याच्या हालचालीत काय फरक पडला? पूर्ण असं म्हणजे मी पहिले पीठ सुद्धा हाताने मळायची नाही. नाही, त्या हालचाली होत्या का त्याला आधी? का पूर्ण थांबलेल्या होत्या? थांबलेल्याच होत्या पूर्ण. म्हणजे वेल्डिंग केल्यासारखा होता का? हा. आणि आता म्हणजे असं करायला मला खूप त्रास व्हायचा. आता मी पीठ सुद्धा मळताना असा जोर तिथेच लागतो, तिथेच. आणि बोटांच्या हालचालीमध्ये काही फरक आहे का? बोटांच्या एवढं नाही, पण आहे. म्हणजे दोन्ही हातांच्या बोटांच्या हालचाली करून दाखवा मला. दुखणं आहे का पण अजून दुखणं आता? नाही. अजिबात दुखत नाही. बरं. किती दिवस ट्रीटमेंट केली तू पंचकर्माची आमच्याकडे? 1.5 महिने झाले. 1.5 महिने. बरं, ठीक आहे. आत्ताच आपण आमच्या एका पेशंटसोबत बघितलं तर अशा पद्धतीने सुद्धा तुमच्याकडे काही पेशंट असतील. आमचं शासकीयच आहे, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही खर्चाचं वगैरे. असे काही पेशंट तुमच्याकडे असतील तर त्यांना पाठवा आणि आमच्या सेवेचा लाभ घ्या ही विनंती. धन्यवाद.